आजच्या लेक्चरमध्ये DNA त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण RNA बद्दल बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज the meaning of DNA and RNA, but before that we will see history about nucleic acid. See, nucleic acid means what? ह्याचे डिस्कवर कसं केलं गेलं? The scientist Swiss biochemist Friedrich Mischer in 1869 discovered an isolated nucleic acid from the pus cells. आता न्यूक्लिक ॲसिड तुम्ही लक्षात येत असेल, न्यूक्लिक म्हणजे रिलेटेड न्यूक्लियसची आहे. ॲसिड प्रॉपर्टीज कशा असणार आहेत, त्याच्या ॲसिडिक असणार आहेत. मग हा जो कंपोनंट आहे हे काय आहे बघा, तर हे फ्रेडरिच मिशर ह्या सायंटिस्टनी 1869 मध्ये, हे कुठले आहेत तर स्विस बायोकेमिस्ट. ओके, ह्यांनी काय केलं तर न्यूक्लिक ॲसिड डिस्कवर केलं. पण डिस्कवर करत असताना हे न्यूक्लिक ॲसिड त्यांनी पस सेल्स मधून, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पस सेल? पस सेल्स मीन्स WBC, व्हाईट ब्लड सेल. ह्या पस सेल्स मधून त्यांनी हे न्यूक्लिक ॲसिड आयसोलेट केलं, सेपरेट केलं. ठीक आहे, आणि न्यूक्लिक ॲसिडचं डिस्कवरी झाली. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा, फ्रेडरिच मिशर. 1869 मध्ये पस सेल्स मधून त्यांनी न्यूक्लिक ॲसिड आयसोलेट केलं आणि डिस्कवर केलं. मग याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, बाय 1938 1869 मध्ये मिशर यांनी ते आयसोलेट केलं. 1938 मध्ये it became evident that nucleic acid are of two types. 1938 मध्ये सांगितलं गेलं की हे न्यूक्लिक ॲसिड एका प्रकारचे नाही आहेत. किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे आहेत. विच आर दे? फर्स्ट वन इज ए डिऑक्झीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, ज्याला आपण DNA असं म्हणतोय. अँड सेकंड वन इज ए रायबोज न्यूक्लिक ॲसिड, ज्याला आपण RNA असं म्हणतोय. दोन्ही वर्ड्स तुम्हाला माहीत आहेत, टर्म्स माहीत आहेत. डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये बघणार आहोत. DNA मीन्स डिऑक्झीरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि RNA मीन्स रायबोज न्यूक्लिक ॲसिड. ह्या 2 न्यूक्लिक ॲसिडचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सी, DNA इज फाउंड इन क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. मग तुम्ही म्हणाल DNA कुठं आपल्याला मिळतो, कुठं फाइंड होतो? तर क्लोरोप्लास्ट जे आहेत प्लांटमध्ये किंवा मायटोकॉन्ड्रिया जे ॲनिमल सेलमध्ये वगैरे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हा DNA सापडतो. आणि सगळ्यात तुम्हाला माहिती आहे, 10th मध्ये तुम्ही शिकलाय की DNA हा काय रे, हेरिडिटी मटेरियल आहे. इन मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम मध्ये DNA हा काय रे, हेरिडिटी मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल म्हणून तो काम करतो. DNA इज द हेरिडिटी मटेरियल इन मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम. द न्यूक्लिक ॲसिड आर अमंग द लार्जेस्ट ऑफ ऑल मॉलिक्युल्स फाउंड इन लिव्हिंग बीइंग. बघा, आपण हा लेसन बायोमॉलिक्यूल स्टार्ट केलाय आणि मग त्याच्यामध्ये 2 टर्म आपण बघितल्या होत्या, मायक्रोमॉलिक्यूल अँड मॅक्रोमॉलिक्यूल. आठवतंय का बघा? आणि मॅक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय किंवा मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजेच काय, जे जास्त मोठे असतात. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की सगळ्यात मोठा लार्जेस्ट मॉलिक्यूल कोणता आहे, जेवढे मॉलिक्युल्स लिव्हिंग बीइंग्समध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये लार्जेस्ट कोण आहे, तर आन्सर तुमचे येणार आहे न्यूक्लिक ॲसिड. ओके, न्यूक्लिक ॲसिड आर अमंग द लार्जेस्ट ऑफ ऑल मॉलिक्यूल फाउंड इन लिव्हिंग बीइंग. सगळ्यांनी लक्षात ठेवा, MCQचे क्वेश्चनच्या बरेच विचारले जातात. दे कंटेन 3 टाइप्स ऑफ मॉलिक्यूल. आता पहिल्या लेसनच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूक्लिक ॲसिड ही काय रे, तर एक चेन आहे, पॉलिन्यूक्लियोटाइडची एक चेन आहे. त्यामध्ये आता हे जे न्यूक्लियोटाइड आहे हे तयार कसं झालंय, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे मॉलिक्युल्स असतात. दे कंटेन 3 टाइप्स ऑफ मॉलिक्यूल. मग काय काय असतं याच्यामध्ये, तर पहिलं असतं ते म्हणजे कार्बन शुगर, सेकंड वन इज ए फॉस्फरिक ॲसिड अँड थर्ड वन इज ए नायट्रोजन कंटेनिंग बेसेस. आता लक्षात घ्या, कोणताही न्यूक्लिक ॲसिड, मग तो DNA असेल और RNA काही असेल, त्याच्यामध्ये एक शुगर प्रेझेंट असते, ती पेंटो शुगर असते. ज्यावेळेस आपण मोनोसॅक्रॉइड शिकलोय त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की 5 कार्बन जर असतील प्रेझेंट तर त्याला आपण पेंटो शुगर असं म्हणतो. मग ह्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये जी शुगर प्रेझेंट असते ती 5 कार्बन शुगरची असते, ज्याला पेंटो शुगर असं म्हटलं जातं. दुसरा कंपोनंट आहे तो म्हणजे फॉस्फरिक ॲसिड आणि तिसरा आहे नायट्रोजन कंटेनिंग बेसेस. हेही आपण तुम्हाला सांगितलं होतं 5 प्रकारचे नायट्रोजनस बेसेस आहेत, ॲडेनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन, युरासिल,
ठीक आहे. मग हे जे 3 मॉलिक्युल्स आहेत ते एकत्र येतात आणि काय तयार होतं, न्यूक्लिक ॲसिड तयार होते. न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच काय, तर हे 3 मॉलिक्युल्स एकत्र आले की एक न्यूक्लिओटाइड तयार होतो आणि न्यूक्लिओटाइडची जी चेन आहे ती चेन म्हणजेच काय असते, न्यूक्लिक ॲसिड असते. ठीक आहे. 3 जॉईन्स टुगेदर टू फॉर्म अ न्यूक्लिओटाइड ऑफ अ न्यूक्लिक ॲसिड. लक्षात घ्या, हे तिन्ही कंपोनंट्स एकत्र जुळले गेले, जॉईन झाले की एक काय तयार होतो, अ म्हणजे सिंगल, एक न्यूक्लिओटाइड तयार होतो. न्यूक्लिक ॲसिड कशाने बनलेले असतात, न्यूक्लिओटाइडनी बनलेले असतात. बघा लक्ष द्या, न्यूक्लिक ॲसिड कशाने बनलेले आहेत, न्यूक्लिओटाइडनी. मग एक न्यूक्लिओटाइड कशाने बनलेला आहे, तर ह्या ABC 3 कंपोनंटनी. 5 कार्बन शुगर म्हणजे 5 कार्बन शुगर म्हणू शकतो, दुसरं फॉस्फरिक ॲसिड आहे आणि तिसरं नायट्रोजन कंटेनिंग बेसिस आहे. ठीक आहे, ABC. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, तर याच्यामध्ये दोन जे काही नायट्रोजिनस बेसेस आहेत ते नायट्रोजिनस बेसेस दोन टाईपमध्ये आहेत. काही आहेत ते पिरिमिडीन आहेत, काही आहेत ते प्युरिन्स आहेत. आता पिरिमिडीन म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये सिंगल रिंग प्रेझेंट असेल. व्हॉट इज पिरिमिडीन, पिरिमिडीन्स मीन्स इफ ते हॅव्हिंग सिंगल रिंग, ज्याला आपण मोनोसायक्लिक असं म्हणतोय. ज्या नायट्रोजिनस बेसेसमध्ये सिंगल रिंग प्रेझेंट असते, आपण पिक्चर बघणार आहे, डायग्राम मी दाखवणार आहे. ज्या नायट्रोजिनस बेसेसमध्ये सिंगल रिंग असते त्याला आपण पिरिमिडीन असं म्हणतोय आणि जर 2 असतील तर त्याला आपण प्युरिन्स असं म्हणतोय. मग पिरिमिडिन्समध्ये काय काय येतं, सायटोसिन आहे, बरोबर आहे, थायमिन आहे आणि युरॅसिल. दीज आर द पिरिमिडिन्स. लक्षात ठेवा, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल हे जे आहेत यांना आपण काय म्हणतोय, पिरिमिडिन्स आहेत. का पिरिमिडिन्स म्हणतोय, तर त्यांच्यामध्ये काय आहे, सिंगल रिंग आहे, ज्याला आपण मोनोसायक्लिक असं म्हणतोय. मग प्युरिन्स म्हणजेच काय, तर प्युरिन्स म्हणजेच कशी रिंग असणार आहे, डबल रिंग असणार आहे. डबल रिंग आहे म्हणून त्याला आपण डायसायक्लिक असं म्हणतोय. असे नायट्रोजिनस बेसेस की ज्यांच्यामध्ये डबल रिंग आहे किंवा डायसायक्लिक आहे त्यांना काय म्हणायचं, प्युरिन्स असं म्हणायचं. मग प्युरिन्समध्ये 2च आहेत, ॲडिनिन आणि गॉनिन. ॲडिनिन आणि गॉनिन हे प्युरिन्स आहेत आणि राहिलेले 3 जे आहेत, सायटोसिन, थायमिन, युरॅसिल हे पिरिमिडिन्स आहेत. एकूण नायट्रोजिनस बेसेस बघा, लक्षात घ्या, एकूण नायट्रोजिनस बेसेस कोण किती आहेत, 5 आहेत. एकूण नायट्रोजिनस बेसेस किती आहेत, 5 आहेत. त्या 5 पैकी 3 प्युरिन्स आहेत. 3 किती आहेत, 3 किती काय आहेत, तर पिरिमिडिन्स आहेत आणि 2 काय आहेत, प्युरिन्स आहेत. ठीक आहे, 2 राहिलेले काय आहेत, प्युरिन्स आहेत. कोणते लक्षात ठेवा, प्युरिन्स लक्षात ठेवा, पिरिमिडिन लक्षात राहतील. प्युरिन्स कोणते आहेत, तर ॲडिनिन आहे आणि गॉनिन आहे. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलंय बघा, हे जे आपण न्यूक्लिक ॲसिड बद्दल फक्त बघतोय, हे न्यूक्लिक ॲसिड मध्ये 5 पैकी कोणतेही 4 नायट्रोजिनस बेसेस प्रेझेंट असतात. ते कोणते असतात ते आपण डिस्कस करणार आहोत. आता चार्गफ ह्या सायंटिस्टनी काय सांगितलंय बघा, इरविन चार्गफ इन 1850 estimated the relative amount of 4 nitrogenous bases, that is adenine, thymine, cytosine and guanine in DNA. 5 नायट्रोजिनस बेसेस पैकी DNA मध्ये जे 4 असतात ते कोणकोणते असतात बघा, ॲडिनिन आहे, थायमिन आहे, सायटोसिन आहे आणि गॉनिन आहे. म्हणजे युरॅसिल नसतं. DNA मध्ये युरॅसिल असत नाही. युरॅसिल कुणामध्ये प्रेझेंट असतं, RNA मध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, आता लक्षात, DNA मध्ये लक्षात ठेवा 4 नायट्रोजिनस बेसेस प्रेझेंट असतात, ॲडिनिन, थायमिन, सायटोसिन आणि गॉनिन. ठीक आहे. मग ह्या नायट्रोजिनस बेसेसवरून किंवा त्याचं जे अमाऊंट आहे, रिलेटिव्ह अमाऊंट आहे, त्यांनी त्याच्यावरून एक चार्गफ रूल तयार केलाय. काय रूल काय केलाय बघा, दे ऑब्झर्व दॅट पिरिमिडिन अँड प्युरिन ऑलवेज ऑकर्स इन ए इक्वल अमाऊंट इन DNA. लक्षात घ्या, हा एक डिफरन्स येतो DNA मधला आणि RNA मधला. DNA मध्ये पिरिमिडिन आणि प्युरिन हे असतात, म्हणजे जेवढे पिरिमिडिन्स असतात तेवढे, समजा पिरिमिडिन 5 असतील तर प्युरिन सुद्धा 5च असणार आहेत. ओके, म्हणजे ह्यांचा रेशो सारखा असतो. जेवढे पिरिमिडिन्स असतात तेवढेच प्युरिन्स असतात. कारण ह्याचं असं आहे की ॲडिनिनचं पेरिंग नेहमी थायमिन बरोबर असतं. ॲडिनिन हा काय आहे रे, प्युरिन आहे.
थायमिन हा काय आहे, पिरिमिडिन आहे. म्हणजे स्पेरिंग होत असताना कुणाचं कुणाशी होत असतं, तर प्युरिनचं पिरिमिडिन बरोबर होतं. म्हणजेच जेवढे प्युरिन्स असणार आहेत तेवढेच काय असणार आहेत, पिरिमिडिन असणार आहेत. म्हणजेच इक्वल अमाऊंट त्यांचं डीएनए मध्ये असतं. आणि मग त्याच्यानंतर रेशो काय सांगितलंय बघा, दे ऑल्सो फाउंड दॅट द बेस रेशो दॅट इज A+T. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पेरिंग नेहमी कुणाचं असतं, ॲडिनिन थायमिनचं, गॉनिन सायटोसिनचं. मग जर आपण ॲडिनिन आणि थायमिनची बेरीज केली तेवढीच बेरीज कुणाची येते, गॉनिन आणि सायटोसिनची येते. मोस्ट ऑफ द ह्याच्यामध्ये लिहिले की मे व्हेरी, म्हणजे बऱ्याचशा ॲनिमल्स प्लांटमध्ये थोडीशी व्हेरी असू शकते, बट मोस्ट ऑफ द स्पेसिसमध्ये हा जो रेशो आहे A+T/G+C हा रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे आन्सर किती येतं, 1 येतं त्याचा. हा रेशो किती असतो, नेहमी 1 असतो. ठीक आहे. A+T/G+C ॲडिनिन प्लस थायमिन डिवायडेड बाय गॉनिन प्लस सायटोसिन ह्यांचा रेशो नेहमी काय येतो, कॉन्स्टंट येतो. ठीक आहे. आता इथं आपण न्यूक्लिक ॲसिडचे नायट्रोजिनस बेसेस बघतोय. आता पहिल्यांदा आपण पाहते ते प्युरिन्समध्ये 2च होते, ॲडिनिन आणि गॉनिन. मग तुमच्या लक्षात येत असेल मगाशी मी आपण ह्याला डायसायक्लिक असं म्हटलंय, कारण याच्यामध्ये रिंग्स किती आहेत रे, 2 आहेत. किती रिंग्स आहेत, 2 रिंग्स आहेत, म्हणून त्याला आपण डायसायक्लिक असं म्हणतोय. ठीक आहे, 2 रिंग्स आहेत. पण पिरिमिडिनमध्ये तसं नाहीये. पिरिमिडिनमध्ये तुम्हाला काय दिसते, एकच रिंग दिसते, सिंगल रिंग आहे, म्हणून त्याला मोनोसायक्लिक असं म्हटलं जातं. प्युरिन्समध्ये आपण बघितलं ॲडिनिन, हे ॲडिनिनचं स्ट्रक्चर आहे, हे गॉनिनचं स्ट्रक्चर आहे. खाली हे जे स्ट्रक्चर आहे ते सायटोसिनचं आहे, हे आहे ते युरॅसिलचं आहे, आणि हे आहे ते थायमिनचं आहे. ठीक आहे. हे जे आहेत ते स्ट्रक्चर्स आहेत ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिनचं. येते लक्षात. तुम्ही जर मायन्यूटली बघितलं तर युरॅसिल आणि थायमिन स्ट्रक्चर सारखं आहे, फक्त इथं थोडासा बदल आहे. ओके, बाकी सगळं सेम आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं आपण, डीएनए बद्दल थोडक्यात आता माहिती बघणार आहे. फ्युएलजन 1924 शोड दॅट क्रोमोझोम कंटेन डीएनए. आता त्याच्यानंतर 1924 मध्ये फ्युएलजन ह्या सायंटिस्टनी सांगितलं की क्रोमोझोम जे आहे त्या क्रोमोझोममध्ये काय प्रेझेंट आहे, डीएनए प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहेत, डीएनए प्रेझेंट आहेत. ही इस्टॅब्लिश दॅट न्यूक्लिक ॲसिड 2 पिरिमिडिन अँड 2 प्युरिन्स. आताच आपण शिकलो की त्याने सांगितलं की न्यूक्लिक ॲसिडमध्ये प्युरिन आणि 2 प्युरिन्स आहेत आणि 2 पिरिमिडिन्स आहेत. मग 2 पिरिमिडिन कोणते आहेत, सायटोसिन आणि थायमिन. आपण डीएनएचं बघतोय, सायटोसिन आणि थायमिन हे 2 पिरिमिडिन आहेत. तर ॲडिनिन आणि गॉनिन हे 2 प्युरिन प्रेझेंट आहेत असं त्यांनी सांगितलं. Wilkins and co-workers show that the purines and pyrimidine bases are placed regularly along the DNA molecule at a distance of 3.4 angstrom unit. पुस्तकात हे वर आहे बरं का, अँगस्ट्रॉम युनिट व्यवस्थित बघा. विल्किन आणि याचे जे सहकारी होते त्यांनी सांगितलं की हे जे प्युरिन आणि पिरिमिडिन बेसेस आहेत, डीएनएमध्ये जे काही यांची अरेंजमेंट आहे त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे ते जनरली किती आहे रे, 3.4 अँगस्ट्रॉम युनिट एवढा आहे. मग आता डीएनए कसा कंपोज झालाय, मग अशी आपण बघितलं डीएनए म्हणजे न्यूक्लिक ॲसिडचे कंपोनंट तेच डीएनएचे असणार आहेत, कारण डीएनए हा काय न्यूक्लिक ॲसिड आहे. पण फरक कसा आहे बघा थोडासा. शुगर मॉलिक्यूल मग सांगितलं, पहिलं आपण बघितलं शुगर मॉलिक्यूल, ती शुगर असते ती पेंटोज शुगर असते आणि त्या शुगरचं नाव आहे डीऑक्झीरायबो शुगर. कोणती शुगर आहे, डीऑक्झीरायबो शुगर प्रेझेंट असते. दुसरा कंपोनंट आपण डिस्कस केल्याप्रमाणे फॉस्फरिक ॲसिड, किंवा त्याला आपण फॉस्फेट पण म्हणू शकतो. ज्यावेळेस केमिकल कॉम्बिनेशन आहे त्यावेळेस आपण फॉस्फेट सुद्धा म्हणू शकतो. आणि नायट्रोजिनस बेसेस आहेत, हे नायट्रोजिनस बेसेस आताच बघितलं आपण 4 नायट्रोजिनस बेसेस ह्या डीएनए मध्ये प्रेझेंट असतात. डीएनए इज अ कंपोज्ड ऑफ अ शुगर मॉलिक्यूल, फॉस्फरिक ॲसिड अँड नायट्रोजन कंटेनिंग बेसेस. मग आता आपण बघितलं की प्रिन्सिपली बेसेस किती आहेत, 2 प्रकारचे आहेत, पिरिमिडिन बेसेस आणि प्युरिन बेसेस. ठीक आहे, येतं लक्षात सगळ्यांच्या. ठीक, ओके. नेक्स्ट
स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आपण स्टार्ट करतोय स्ट्रक्चर ऑफ डीएनए. व्यवस्थित समजून घ्या, कारण बेसिक कन्सेप्ट डीएनए, कारण 12वीला याच्यावर बरंचसं तुम्हाला आहे, त्यामुळे डीएनए व्यवस्थित समजून घ्या. डीएनए इज अ व्हेरी लॉंग चेन मेड अप ऑफ अल्टरनेट शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. पहिलीच ओळ अशी आहे की डीएनए म्हणजे एक लॉंग चेन आहे, व्हेरी लॉंग चेन. आणि तुम्ही डीएनए स्ट्रक्चर बघितले त्याच्यामध्ये 2 स्ट्रँड प्रेझेंट असतात. जर एक चेन आपण लक्षात घेतली तर एक चेनमध्ये जे अरेंजमेंट आहे ती अल्टरनेट आहे. कशी अल्टरनेट आहे तर अल्टरनेट शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. कशी आहे? शुगर आणि फॉस्फेट ग्रुप यांची अल्टरनेट अरेंजमेंट आपल्याला दिसून येते. द शुगर इज ऑलवेज डिऑक्झिरायबोज. लक्षात ठेवा, डीएनए मध्ये जी शुगर प्रेझेंट आहे ती पेंटोज शुगर आहेच, पण तिचं नाव कोणतं आहे? डिऑक्झिरायबोज. अँड इट ऑलवेज जॉईन टू द फॉस्फेट ग्रुप इन द सेम वे. आणि ही डिऑक्झिरायबोज शुगर आहे ती नेहमी कशाला जॉईन आहे? फॉस्फेट ग्रुपला एका विशिष्ट पद्धतीने जॉईन झालेली असते, सो दॅट लॉंग चेन इज अ परफेक्टली रेग्युलर. त्यामुळं ही जी चेन तयार होतीये ती चेन कशी असते रे? रेग्युलर असते, कुठं खंड पडत नाही, परफेक्टली रेग्युलर आहे. रिपीटिंग द सेम फॉस्फेट शुगर सिक्वेन्स ओव्हर अँड ओव्हर अगेन. म्हणजेच शुगर फॉस्फेट, फॉस्फेट शुगर अशा पद्धतीनं ही चेन तुम्हाला पाहायला मिळते. याचं बेसिक जर तुम्हाला पाहायचं म्हटलं स्ट्रक्चर, तर तुमच्या एक्सरसाइजच्या पाठीमागे एक्सरसाइजमध्ये तुम्हाला खूप छान डीएनएचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, ते तुम्हाला कंपोनंट वाईज समजून जाईल. ई शुगर ऑफ शुगर फॉस्फेट चेन इज अ बेस अटॅच टू इट अँड द बेस इज नॉट ऑलवेज द सेम. म्हणजे बेस म्हणजे काय तर नायट्रोजिनस बेस. प्रत्येक वेळेस तोच नायट्रोजिनस बेस असेल असे नाही. चारीपैकी कोणताही नायट्रोजिनस बेस त्या शुगरला एक अटॅच असतो. एका साईडला शुगरच्या फॉस्फेट ग्रुप आहेच, ओके, त्याच्यामध्ये काही चेंज नाही, परफेक्टली रेग्युलर आहे. पण दुसऱ्या साईडला मात्र जो बेस अटॅच असतो तो बेस मात्र काय असतो रे? व्हॅरी असतो. म्हणजे कधी ॲडेनिन असेल, कधी गॉनिन असेल, कधी सायटोसिन असेल, तर कधी थायमिन सुद्धा असेल. ठीक आहे. दिस युनिट विच कन्सिस्ट ऑफ अ शुगर, फॉस्फेट अँड अ बेस इज कॉल्ड ॲज ए न्यूक्लियोटाइड. हे तिन्ही जर एकत्र असतील, शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजिनस बेस, ओके, 3 जर एकत्र असतील तर त्या युनिटला आपण काय म्हणतोय? न्यूक्लियोटाइड असं म्हणतोय. द नायट्रोजिनस बेस अँड अ शुगर ऑफ अ न्यूक्लियोटाइड फ्रॉम अ मॉलिक्यूल दॅट इज अ न्यूक्लियोसाइड. बघा, ह्या 2 टर्म लक्षात घ्या. न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड म्हणजेच काय? तर न्यूक्लियोटाइडमध्ये 3 कंपोनंट आहेत, शुगर आहे, फॉस्फेट आहे आणि बेस आहे. पण न्यूक्लियोसाइडमध्ये 2च घटक आहेत, शुगर आणि नायट्रोजिनस बेस प्रेझेंट असेल. म्हणजे काय ॲब्सेंट आहे याच्यामध्ये? फॉस्फेट ग्रुप नाही. जर 2च कंपोनंट असतील, बेस, नायट्रोजिनस बेस आणि शुगर फक्त असतील, तर आपल्याला काय, आपण त्याला काय म्हणतो? न्यूक्लियोसाइड असं म्हणतोय. आणि न्यूक्लियोटाइड म्हणजे हे तिन्ही कंपोनंट त्याच्यामध्ये येतात. दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवा, न्यूक्लियोसाइड अँड न्यूक्लियोटाइड. दस न्यूक्लियोसाइड डज नॉट कंटेन फॉस्फेट ग्रुप. म्हणजे न्यूक्लियोसाइडमध्ये काय नसणार आहे? फॉस्फेट ग्रुप असत नाही. 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोसाइड्स आर फाउंड इन डीएनए मॉलिक्यूल. न्यूक्लियोसाइड म्हणतोय आपण, न्यूक्लियोसाइड्स 4 प्रकारचे याच्यामध्ये आढळणार आहेत. कोणता नायट्रोजिनस बेस प्रेझेंट आहे याच्यावरून 4 प्रकारचे न्यूक्लियोसाइड प्रेझेंट असणार आहेत. इन अ न्यूक्लियोसाइड, नायट्रोजन bases it attached to the first carbon C1 and the sugar of the sugar, and when a phosphate group get attached that of the carbon C5, the sugar molecule nucleotide is formed. आता बघा, लक्षात घ्या, थोडंसं किचकट आहे समजायला. आपण काय म्हणतोय? शुगर किती आहे? शुगर जी आहे ती पेंटोज शुगर आहे. पेंटोज शुगर म्हणजेच काय? त्याच्यामध्ये 5 कार्बन असणार आहेत. किती कार्बन्स असणार आहेत? 5 कार्बन असतात. हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात ठेवावं लागणार आहे. हाऊ मेनी कार्बन्स आर प्रेझेंट इन अ पेंटोज शुगर? तर 5 कार्बन. मग 1 नंबरच्या कार्बनला आपण नंबरिंग करतो, तुम्ही शिकलाय. कार्बनला आपण नंबरिंग करतो IUPAC नेंदताना. मग पहिल्या कार्बनला काय अटॅच असते? शुगर अटॅच असते. फर्स्ट कार्बनला शुगर अटॅच असते आणि 5 कार्बनला काय असते? तर फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो. जर फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला तर तो न्यूक्लियोटाइड असणार आहे. फॉस्फेट ग्रुप नाही अटॅच तर त्याला आपण न्यूक्लियोसाइड असं म्हणणार आहे. लक्षात ठेवा, पहिल्या कार्बन ॲटमला शुगर अटॅच असते
पाचव्या कार्बन ॲटमला काय असणार आहे, पहिल्या कार्बन ॲटमला नायट्रोजनस बेस अटॅच आहे. शुगरची 5 कार्बन आहेत ना, त्यातला एका पहिल्या कार्बनला नायट्रोजनस बेस अटॅच असणार आहे आणि 5व्याला मात्र काय अटॅच असतं, फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो. अ सिंगल स्ट्रँड ऑफ DNA consists of several thousands of nucleotides one above the other. आता आपण जनरली DNA म्हटलं की तुमच्या असं डबल हेलिकल स्ट्रक्चर लक्षात येतं, बरोबर आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर. पण हे जे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे ते जर आपण सरळ केलं तर एक एक स्ट्रँड तयार होणार आहे, असे 2 पॅरलल स्ट्रँड तयार होणार आहे. जर आपण त्याचं ट्विस्टिंग काढलं तर हे असे स्ट्रँड तयार होणार आहे. मग एक सिंगल स्ट्रँड आपण लक्षात घेतला तर तो सिंगल स्ट्रँड आहे त्याच्यामध्ये हजारो न्यूक्लियोटाइड एकत्र असतात, हजारो. ठीक आहे. द फॉस्फेट ग्रुप ऑफ द लोअर न्यूक्लियोटाइड अटॅच टू द 5th कार्बन ॲटम. हे मात्र लक्षात ठेवा, जो खालचा न्यूक्लियोटाइड असणार आहे तो काय असणार आहे, द लोअर न्यूक्लियोटाइड जो आहे, खालचा जो न्यूक्लियोटाइड आहे तो वरच्याच्या 5व्या कार्बन ॲटमला असणार आहे आणि त्यांच्यात जो बॉन्ड असणार आहे तो बॉन्ड असतो फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. फॉस्फेट ग्रुप आणि डिऑक्झिरायबोज शुगर, जी वरची डिऑक्झिरायबोज शुगर, खालचा फॉस्फेट ग्रुप कुणाला अटॅच आहे, वरच्या डिऑक्झिरायबोजला. त्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड आहे फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. That of the 3rd carbon atom of the deoxyribose sugar of the nucleotide placed just above it. Single long chain of polynucleotide. तुम्हाला ह्यासाठी पाठीमागची डायग्राम बघावी लागेल, पुस्तकामध्ये एक्सरसाइजमध्ये खूप छान पद्धतीने दिलेली आहे, ती तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने कार्बन आणि कार्बनला नायट्रोजनस बेस अटॅच आहेत आणि फॉस्फेट ग्रुप अटॅच झालेला आहे. Single long chain of polynucleotide of DNA consists of one end of sugar molecule not connected with another nucleotide having C3 carbon or C3 आपण जो नंबर आहे कार्बनचा तो म्हणतोय तर नॉट कनेक्टेड विथ द फॉस्फेट ग्रुप. सिमिलरली अदर एंड हॅव्हिंग C5 ऑफ द शुगर इज नॉट कनेक्टेड विथ एनी मोर ऑफ फॉस्फेट ग्रुप. ज्यावेळेस आपण एक लॉंग चेन घेतोय, DNAची लॉंग चेन, त्याला आपण कारण बरेचसे त्या चेनमध्ये न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहेत म्हणून त्या चेनला आपण पॉलिन्यूक्लियोटाइड म्हणतोय. मग त्याची एक जी एंड आहे, एक एंड ज्याच्यामध्ये शुगर मॉलिक्यूल हा दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला अटॅच झालेला असत नाही, एंड म्हणतोय आपण. इथं ही जी चेन आहे त्याला कुठेतरी एंड असणार आहे. मग एका एंडला शुगर आहे, ती शुगर न्यूक्लियोटाइडला अटॅच नसते. त्याचप्रमाणे एका एंडला जो फॉस्फेट ग्रुप आहे तो C कार्बनला 5व्या, आता आपण काय बघितलं रे मगाशी, तर एखादा कार्बन असेल, एखादी शुगर असेल, समजा ही शुगर आहे, ह्या शुगरच्या 3 नंबरला आपण काय अटॅच करतोय, तर कोणताही अटॅच होतोय, न्यूक्लियोटाइड अटॅच होतात आणि 5व्या नंबरला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतोय. पण ज्यावेळेस एंड होतोय, टर्मिनेट होतोय, त्यावेळेस मात्र इथं जी नायट्रोजनस बेस आहे किंवा शुगर मॉलिक्यूल आहे, हा शुगर मॉलिक्यूल न्यूक्लियोटाइडला अटॅच होत नाही किंवा फॉस्फेट ग्रुप आहे तो कार्बनच्या C5 नंबरला अटॅच होत नाही आणि त्यामुळं तिथं 2 प्रकारचे एंड्स तयार होतात. त्याला आपण 3' अँड 5' एंड असं म्हणतोय. समजून घ्या, कोणता 3' एंड, त्या वर डोक्यावर जी लाईन दिली त्याला प्राईम एंड म्हणायचं, 3' अँड 5' एंड रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, डायग्राम मध्ये लक्षात येईल 3' एंड आणि 5' एंड काय. त्यासाठी आपण DNA मॉडेल बघूया. इथे बघा, तुम्हाला 2 प्रकारचे स्ट्रँड दिसतात. इथे हा एक स्ट्रँड आहे, बरोबर आहे, मी इंडिकेट करते ते बघा, हा एक स्ट्रँड आहे आणि इकडचा हा एक स्ट्रँड आहे. हे दोन्ही स्ट्रँड ट्विस्ट आहे. ट्विस्टिंग झाल्यामुळे इथे 2 ग्रूव्ज तयार झालेत. खाची मराठीमध्ये म्हणतो आपण. काही ठिकाणी मोठी खाच आहे, काही ठिकाणी लहान खाच आहे. मोठी खाच आहे त्याला आपण मेजर ग्रूव्ह असं म्हणतोय आणि छोटी खाच असेल तर त्याला मायनर ग्रूव्ह असं म्हणतोय. ओके, देन हे जे नायट्रोजनस बेसेस आहेत म्हणजे ॲडेनिन, थायमिन किंवा गॉनिन, सायटोसिन, यांच्यामध्ये जे पेअरिंग आहे ते पेअरिंग करणारा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड असतो हायड्रोजन बॉन्ड. लक्षात घ्या, कोणता बॉन्ड असतो, हायड्रोजन बॉन्ड. मग तुम्ही म्हणाल आम्हाला फक्त इथं नायट्रोजनस बेसेसच दिसतात, तर मग बाकीचे 2 पॉईंट कुठे गेले, फॉस्फेट ग्रुप कुठे गेला, शुगर कुठे गेला, तर याच्यामध्ये आत आहेत ते. फक्त आपल्याला बाहेर काय दिसतंय, नायट्रोजनस बेसेस दिसतात.
येते का लक्षात? आणि मग याच्यामधलं युनिट पण दिले बघा. ह्या दोन ग्रुव्ह मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 3.4 नॅनोमीटर एवढा आहे. मेजर ग्रुव्ह आणि मायनर ग्रुव्ह हे मिळून जे डिस्टन्स आहे ते 3.4 नॅनोमीटर आहे. आणि दोन न्यूक्लिओटाइड मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मात्र किती आहे रे? 0.34 नॅनोमीटर एवढा आहे. आणि ॲव्हरेज म्हणजे एका असं का आलं तर एका ह्या ग्रुव्हमध्ये जे ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये एकूण 10 रंग्स आपल्याला दिसतात, 10 पेअर्स आपल्याला दिसतात. त्यामुळं इथं आपल्याला जे आन्सर काढलेले किंवा डिस्टन्स काढलेले आहे ते किती आहे रे? 0.34 नॅनोमीटर एवढा आहे. According to Watson and Crick, DNA molecule consists of 2 strands twisted around each other in the form of double helix. वॅटसन आणि क्रिकने हे जे मॉडेल तयार केलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की इथं डीएनएचे 2 स्ट्रँड्स आहेत आणि दोन्ही स्ट्रँड सरळ नाही आहेत. कसे आहेत? ट्विस्टेड आहेत, एकमेकांमध्ये ट्विस्टेड आहेत. त्यामुळं ते जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला डबल हेलिक्स दिसतं. कसं दिसतं? डबल हेलिक्स दिसतं. The two strands, that is a polynucleotide chain, are supposed to be opposite direction. So end of one chain having 3' lies beside and 5' end of the other. इथं आपण 2 स्ट्रँड घेतोय त्यामुळे त्याचं एकाचं एंड आहे ते 3' असतं, दुसऱ्याचं काय असणार आहे? 5' असणार आहे. म्हणजेच डायग्राम तुमच्या बघितलं लक्षात येईल 3' आणि 5' म्हणजेच काय? वन टर्न ऑफ द डबल हेलिक्स ऑफ डीएनए मेजर्स अबाउट 334 अँगस्ट्रॉंग युनिट. एक टर्न जो आहे डबल हेलिक्स स्ट्रक्चरचा जनरली त्याचं मेजरमेंट किती दिलेलं आहे त्यांनी? 34 अँगस्ट्रॉंग युनिट एवढं दिलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ पेअर्ड न्यूक्लिओटाइड अँड द डिस्टन्स बिटवीन 2 नेबरिंग पेअर ऑफ इथं 3.4 असणार आहे करेक्ट. वन टर्नमध्ये 3.4 अँगस्ट्रॉंग युनिट असं म्हटलं असेल. देन it consists of paired nucleotide and distance between 2 neighboring pair of nucleotide is किती आहे? 3.4 angstrom unit एवढा आहे. The diameter, DNA चा diameter जनरली किती सांगितलंय रे? It has been found be 20 angstrom unit. DNA चा diameter जो आहे तो 20 angstrom unit आहे. There are certain organism like a bacteriophage, बरोबर आहे, आणि काही बॅक्टेरियल व्हायरसेस आहेत ज्याच्यामध्ये हे जे डीएनए आहेत हे डीएनए चे मेजरमेंट त्यांनी दिलेलं आहे. जे कसे आहेत? काही ठिकाणी सिंगल स्टँडर्ड आहेत. डीएनए कसे आहेत? काही ठिकाणी सिंगल स्टँडर्ड आहेत. हे झालं डीएनए मॉडेलबद्दल. त्याच्यानंतर वॅटसन आणि क्रिक जे आहेत, वॅटसन आणि क्रिक ह्यांनी डीएनएवर कोणताही एक्सपेरिमेंट केलेलं नाही. मॉडेल आपण सांगतोय, कोणी सांगितलंय? वॅटसन आणि क्रिक यांनी सांगितलंय. पण डू यू नो मध्ये असं म्हटलंय की वॅटसन आणि क्रिक जे आहेत हे जे आहेत त्यांनी डीएनएवर कोणताही एक्सपेरिमेंट केले नाही. क्रिक जे होते ते कशामध्ये एक्सपर्ट होते? फिजिक्समध्ये होते, एक्सरे, क्रिस्टलोग्राफी, ठीक आहे, याच्यामध्ये ते एक्सपर्ट होते. तर वॅटसन जे होते ते वॅटसन व्हायरल आणि बॅक्टेरियल जेनेटिक्समध्ये होते. म्हणजे एक पर्सन फिजिक्सचा होता, एक पर्सन बायोचा होता. ठीक आहे. They only analyzed and compared the result of experiment performed by the scientists like R. Franklin, M. Wilkin, etc. त्यांनी फक्त काय केलं? हे जे सायंटिस्ट आहे ज्यांनी एक्सपेरिमेंट केले त्यांच्या रिझल्टवरून त्यांनी हे मॉडेल अनालाइज केलं. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण डीएनए याच्या लेक्चरला बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण आरएनए बघणार आहोत. इथं तुम्हाला डीएनएची जी तुमच्या एक्सरसाइजमधली डायग्रॅम आहे ती डायग्रॅम बघायची आहे. विशिष्ट पद्धतीनं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर्स बघा. कशा पद्धतीनं 2 चेन 2 स्टँड वेगवेगळे पॅरलल दाखवलेले आहे, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कसं आहे ते व्यवस्थित बघा. नेक्स्ट लेक्चरला आपण आरएनए बद्दल बघूया. थँक्यू.